वीरावती करवा चौथची प्रेमकथा। व्रत तुटलं, भक्तीने नवऱ्याला पुनर्जन्म दिला। करवा चौथच्या सणामागे अनेक गोष्टी प्रसिद्ध झाल्या। त्यापैकी सर्वाधिक ऐकली जाणारी गोष्ट म्हणजे राणी वीरावतीची। ही गोष्ट स्त्रीच्या प्रेमाची, श्रद्धेची आणि पश्चातापातून मिळालेल्या दिव्य फळाची आहे। वीरावती ही एक 7 भावांची लाडकी एकुलती एक बहीण होती। लग्नानंतर तिने पहिल्यांदाच करवा चौथचं व्रत माहेरी ठेवलं। सूर्योदयापासून तिने निर्जला उपवास केला होता। ना अन्न न पाणी। दिवस जसा जसा सरत गेला तिची प्रकृती अशक्त होत गेली। भावांना बहिणीचं कष्ट सहन होत नव्हतं। त्यांनी एक युक्ती आखली। पिंपळाच्या झाडामागे आग पेटवली आणि आरशातून दाखवून बहिणीला सांगितलं की चंद्र उगवला आहे। निष्पाप वीरावतीनं त्या खोट्या चंद्राला पाहून व्रत सोडलं। पण व्रत तुटताच तिला बातमी मिळाली की तिचा नवरा मरण पावला। दुःखी वीरावती रडत रडत महालाकडे निघाली। वाटतच तिला भगवान शिव आणि देवी पार्वती भेटल्या। देवी म्हणाल्या, तू व्रत चुकीच्या रीतीने तोडलंस, त्यामुळेच हे संकट आलंय। वीरावतीच्या पश्चातापाने आणि निष्ठेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने तिला आशीर्वाद दिला, पुढील करवा चौथला तू योग्य पद्धतीने व्रत ठेव, तुझा नवरा पुन्हा जिवंत होईल। वीरावतीने देवीच्या सांगण्याप्रमाणे पुढच्या वर्षी संपूर्ण श्रद्धेने व्रत पाळलं। तिच्या खऱ्या भक्तीच्या प्रभावाने तिचा नवरा पुन्हा जिवंत झाला आणि तिला अखंड सौभाग्य लाभलं। ही कथा करवा चौथच्या व्रतामागील प्रेम, श्रद्धा आणि पत्नीच्या अढळ समर्पणाची साक्ष आहे।